करून टाका, चालू करून टाका। आज महाराष्ट्रातील कोळी समाजाच्या वतीनं महाराष्ट्रामधील जो कोळी समाज आहे त्यांच्या फक्त कोळी नोंदी असल्याच्या नंतर त्यांना एसटीचं सर्टिफिकेट देण्यात यावं आणि त्यासाठी एसटी सर्टिफिकेट देण्याची प्रक्रिया अत्यंत सुस्पष्ट आणि सुलभ करण्यात यावी यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माझा कोळी बांधव हा नागपूरमध्ये आलेला आहे आणि त्या आंदोलनाला मी भेट दिलेली आहे। माननीय बावनकुळे साहेबांच्याकडे याविषयी मागे एक बैठक झाली होती आणि त्यानुसार TRTIच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कोळी समाजाला दाखले देण्याच्या संदर्भात SOP तयार करण्याच्या सूचना माननीय महसूल मंत्री महोदयांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाने दिलेल्या होत्या। परंतु आता इथं आल्याच्या नंतर लक्षात आलं की काही अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं त्या बाबी घेतलेल्या आहेत। तर मी आता माननीय बावनकुळे साहेब आणि मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे हे जे निवेदन मला आता कोळी समाजाच्या वतीने दिलंय ते पोच करून कोळी समाजाला कशा पद्धतीने न्याय देता येईल अशा पद्धतीची भूमिका मी सभागृहामध्ये नक्की घेईन। कोळी समाजावरती प्रचंड मोठा अन्याय झालाय। महाराष्ट्रामध्ये कोळी समाजाची प्रचंड मोठी संख्या आहे। जनगणनेमध्ये आदिवासी म्हणून यांची जनगणना केली जाते। आकडा त्यांचा जनगणनेमध्ये धरला जातो 1,05,00,000 2011च्या जनगणनेनुसार जो आदिवासी बांधव आहे त्यामध्ये सर्वात जास्त कोळी समाजाची नोंद आहे। परंतु जनगणनेमध्ये आदिवासी जमातीमध्ये त्यांची जनगणना झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांना जातीचे दाखले दिले जात नाहीत। ही अत्यंत दुर्दैवी आणि अन्यायकारक बाब असल्या कारणानं या सर्व समाजाला न्याय मिळावा यासाठी कोळी बांधव सातत्याने रस्त्यावरती उतरतोय। तर यांच्या भावना मी सरकारकडे पोहोचवेन। धन्यवाद।